जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी, देव गेले जेजुरा निळा घोडा. अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी, देव गेले जेजुरा निळा घोडा. पावने तोडा कमरी कर पटा, मिहिर मस्तकी तुरा. खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका, बोल अहंकारा सदानंदाचा येळकोट, सदानंदाचा येळकोट. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. ऐकता का? श्री खंडेराय आणि म्हाळसादेवी समोरासमोर येणे अपेक्षित नाही. चंदनपुरीला जाण्याचा हाच मार्ग आहे का? मी तुम्हाला काही विचारले आहे. चंदनपुरीला जाण्याचा हाच मार्ग आहे का? होय. श्री खंडेरायांना या परिसरात तुम्ही कुठे पाहिले आहे का? नाही. मला असं का वाटतंय की मी तुम्हाला आधी कुठेतरी पाहिले आहे. देवा. प्रधानजी, तुम्ही काय हे? मी तुम्हाला दोघांना पाहत होतो देवा. त्यांनी तुम्हाला ओळखलं नाही. नाही, पण प्रधानजी तिला काही आठवण्याच्या आत तुम्ही सर्व सूत्र हाती घ्या. तिच्या लक्षात आलं की तो मीच आहे, तर काय होईल सांगता येत नाही. होय देवा. प्रधानजी या आता. येतो मी. यापुढे काय आणि कसे होणार हे मलाही ठाऊक नाही.
यो म्हातारा तेच कळना झालंय. रोजच्याला तर ह्याच अंगाला असतोय मेंढरासनी घेऊन, पण आज का दिसना झालाय हात. अरे रंग्या, रंग्या, अरे ये रंग्या, 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 अरे रंग्या, 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 अरे रंग्या, अरे आबा, माझा रंग्या कुठं दिसला का? सकाळ धरणं कुठं गेलाय दिसना झालाय. अगं ते खंडू गावडा बरोबर रानात जाताना दिसलं मला. हा पण काय मला शेवंता, हा त्याच्या नादानं आपला रंगा बी सुधारला बघ. हा आता हे कोण आलं वस्तीवर? आबा आपल्या वस्तीवर कोण कोण यायला लागलं? चल बघूया कोण आहे, बघूया. पाहुणं कोण म्हणायचं तुम्ही? पाहुलं तुम्ही कसे हायसा? बंधू हे तुम्हाला कसे ओळखतात? हाव, असं काय करताय? हे आमच्या वस्तीवर येऊन गेले होते की. होय का बंधू? होय. पाहुलं या कोण म्हणायच्या? त्या भगिनी आहेत आमच्या. पर पाहुणं आता कसं तुम्ही या वस्तीवर? कामानिमित्त प्रवास करताना ओळखीचं गाव दिसलं म्हणून थांबलो. अरे बोलत का उभं राहिलं? या या, बसा बसा. मी ह्या वस्तीवर कोण्या एका महादेवांच्या भक्ताबद्दल बरंच काही ऐकलं आहे. वय वय वय, आमच्या वस्तीवर बानू म्हणून खंडोबाची एक भक्त आहे. तिची भक्ती एवढी मोठी आहे की स्वतः खंडोबा देवानं तिला दर्शन दिलं आहे. आम्ही बी लय वेळा तिच्या भक्तीचा चमत्कार बघितला आहे. वय वय, आमची बानू महादेवाची म्हणजे खंडोबाची लई मोठी भक्त आहे. अव ती खंडोबाचं नाव घेतल्या बिगर श्वास बी घेत नसेल. आमच्या वस्तीवरल्या माणसांचं कसं आहे ठाव आहे का? म्हणजे बघा, एक हात लाकूड आणि 10 हात ढलपी. अव त्या बानूला एवढी डोक्यावर चढवून ठेवली आहे, आता तर त्या बानूला देव म्हणून समजायला लागले समधी लोक. तिला देव करण्यापर्यंत सगळ्यांची मजल गेली तर ते तिकडे लांबवर दिसतंय ना, ते बानूचं घर आहे. बंधू, मी आलेच त्या मोठ्या भक्ताला भेटून. बानू, ए बानू. अरे आजा, तू कशा पाय उठलास? मला बोलवलं असतं तर मी आले नसते होय. काय हो तुला? अगं मला काय न ग, मग कशा पाय आलास बाहेर? आता नुसतं पडून तरी किती वेळ राहायचं? हा? आणि बानू कुठे आहे? ती गेली हाय रानात म्हातार बाबासनी भाकरी घेऊन. तू बस बरं, आधी होत. अगं नग अगं बसून बसून नुसतं पडून कंटाळा आला बघ मला. हा, मी आता वस्तीवर जाऊन येतो, तेवढंच मला बरं वाटेल. हा, आजा, बानूला कळलं तर उगा बोलल ती मला. ते काय नाही, आज जायचं आणि गप गुमान पडून राहायचं. अगं म्हणजे तिला कुठं कळणार आहे? हा, आणि हे बघ म्हणजे बानू घरला नाही ते बरंच झालं. हा,
नाही तर खोलीच्या बाहेर बी येऊ देत नाही ती मला काय होव नग समज हातात आणून देते माझी लेख. लय काळजी करते माझी, समजतंय मला. हे बघ आता मला बरं वाटतंय. हा मी आलोच. अरे नग असं काय बाय करू साजा, कशाला उगा त्रास करून घेतोस. अगं मला कुठं काय होतं या हा? आणि हे बघ म्हणजे बांधूला तू बी काय सांगू नकस. हा मी असा जातो पाय मोकळे करून असा येतो बघ. हा हो तर वस्तीवर बी जात नाही, ते हात देवळी पत्र जाऊन येतो. हा चालेल. हा. ही तर बानू, हिला भेटावं की नको. हिला भेटले तर माणसाला आवडेल की नाही. काहीतरी घडणार हे तर नक्की. हेच त्या भानूचं घर, जिच्यासाठी हे मला सोडून, जेजुरी सोडून या अशा रानातल्या वस्तीवर निघून आले. हीच ती भानू जिने माझ्या सुखी संसारातून यांचं मन काढून घेतलं. श्री खंडेराय विवाहस्थळ सोडून गेले आहेत आणि ते कुठे गेले आहेत हे कोणालाच ठाऊक नाही. अगं तुझ्या बिगर मी दुसऱ्या कुठल्या बी बाईला बघित नाही. खंडोबाची आण घेऊन सांगतो मी. कशाला हार घेताय त्याची? अहो तुमचा तो देव स्वतःच्या लग्नात बायकोला सोडून दुसऱ्या बाईकडे जातो, त्याची हार घेताय सवय. भावना, तुमची भान वळखते बानूला? त्या देखील खंडेरायांच्याच भक्त आहेत, म्हणून भक्तीच्या नात्यानं भेटायला गेले असतील त्या बानूला. हे मात्र अगदी खरं आहे. अहो, देव का कोणाचं एकल्याचाच असतो होय, ते समजतच असतो. वय खरंय आबा. बरं का पाहुणं, आमच्या वस्तीवरल्या बानूवर खंडोबाची लई मोठी किरपा आहे. आणि मला विचाराल ना तर मी हेच सांगल, खंडोबासनी बी बानू परीस दुसरी कोणी बी भक्त जवळची नसल. असेलही. आता देवांच्या मनात नक्की काय आहे हे आपण कसे सांगणार? आता म्हाळसा देवी आणि बाणाई समोरासमोर येणार. आता पुढे काय होणार कसे सांगावे? मी माझ्या एका भक्ताकडे गेलो होतो. हाच काय म्हातार बाबा मला सापडत नाही. आणि आता अजून मी अभि त्याला हुडकत बसणार नाही. त्याला काय खायचं असेल तर खाईल काय बाय, नाही तर राहील तसंच.
आणि आपली जाते माघारी वस्ती. त्याचं तो बघून गेला आता. आज इतक्या दिवसानंतर हे मला भेटणार. कसे असतील हे, आणि मला या ठिकाणी असं आलेलं बघितल्यावर यांना काय वाटेल? मी अशा शिवभक्ताला ओळखतो ज्याच्या घरी बेलाचे झाड आहे आणि त्याखाली शिवलिंग आहे. अजून किती वेळ हा असा लपंडावाचा खेळ सुरू राहणार आहे देव जाणे. पण आता आलेल्या प्रसंगाला सामोरं जावंच लागेल. आता मला बानूची वाट पाहिजे. कोण पाहिजे? तू नक्कीच बानू नाहीस. कोण आहेस तू? म्या म्हणजे बानूची. ती बानू कुठे आहे? मी विचारलं, ती बानू कुठे आहे? ती रानात गेली आहे. तुम्ही बसा जी. आलो असतो, पण आज नको. पाहुणा, तुम्ही कधी आला सा? आता काहीच वेळ झाला आम्हाला येऊन. एकलाच आला सा का? नाही. बानू, तू आता आहेस? हा ग, पाहुण्या संग आलेलं पाहुणं तुझ्या घरला वाट बघत असते आज. होय का? वय अगं जादूगर भेटतेस मी कवा धरणं तुझ्या घरला थांबल्या तिथे. मला ठाव होत माझा देव येणार. मला भेटाया ते माझ्या वस्तीवर येणार. मी तुला पुन्हा भेटेन असं वचन दिलं होतं.
बानू, या सगळ्यांपेक्षा तुझी भक्ती श्रेष्ठ आहे हे विसरू नकोस. तुझ्या या भक्तीमुळे मला येथे येणे भाग होते. खंडेराय म्हणजे जगाचे पालनहार. खंडेराय म्हणजे भक्ताचा आधारी. खंडेराय म्हणजे तेजाचे मूर्तिमंत देखणे रूप. खंडेराय म्हणजे सांब सदाशिव. खंडेराय म्हणजेच प्रत्यक्ष महादेव आणि महादेव म्हणजेच खंडेराय. माझे पती श्री खंडेराय कुठे आहेत?